होती रात्रभर जे प्रशासनामधली शासनामध्ये शिक्षक डॉक्टर इंजिनियर वकील अशी मंडळी रात्रभर रीग लागलेली असायची आणि ह्या आंदोलनाला चिपळूणपासून रत्नागिरीपासून कोल्हापूरपासून ते अगदी चंद्रपूर वर्धा अगदी नांदेड सांगली या भागातून 100 200 500 आपण आंदोलनाचा प्रवास घेऊ सविस्तर, पण त्याच्या आधी महाराष्ट्राला प्रश्न पडला की तुम्ही तुमची आता जी यात्रा सुरू केली होती ती का खंडित केली? कारण काही म्हणतात हाके पळून गेले दगडफेक झाल्यानंतर मातेरे गावात, खरं काय आहे? तुमची पुढची भूमिका काय? अहो 368 किलोमीटर अंतरावरती ज्या अंतरवली सराटीच्या जवळ वडीगोद्री नावाचं गाव आहे त्या गावामध्ये मी पहिल्यांदा तिथं जाऊन बसलो. अंतरवली सराटीच्या 5 सदस्यांचा मला आग्रह होता की तुम्ही आमच्या गावात आला तर आम्ही तुमचं स्वागत करू. मग 368 किलोमीटरवरून मी जर तिथं जाऊन उपोषण करत असेल, एवढी सगळी लोक त्या भावनेला साथ देत असतील तर पळून जाणारा लक्ष्मण हाके कसा असेल? आम्ही अभिवादन यात्रा घेतली, सिंदखेड राजाला घेतली माझी जाऊंच्या जन्मगावी. त्यानंतर आम्ही संत सेवालाल महाराज म्हणजे बंजारा समाजाच्या तीर्थक्षेत्रावरती आम्ही पोहरादेवीला गेलो. त्यानंतर आम्ही गोपीनाथ गडावरती गेलो. त्यानंतर आम्ही आपल्या भगवानगडावरती 5 वाजता 5:30 वाजता आमची सभा भगवानगडावरती झाली. म्हणजे याचा जो मधला जो प्रवास आहे, मग जिंतूर असेल, मग परळी असेल, मग गंगाखेड असेल, मग वडवणी असेल, 12 15 JCB क्रेनच्या माध्यमातून गावच्या गाव रात्री 1 वाजता 2 वाजता आमचा खरं तर हा आहे. आपल्यात काय झालं नेमकं? म्हणजे जाणीवपूर्वक तुम्हाला टार्गेट लोकांवर दगडफेक झाली जे तुमच्या स्वागताला येणार होते? माथेरेमध्ये प्री प्लॅनड काही गोष्टी घडल्या. माथेरेमध्ये आम्ही खरं तर आपल्या भगवानगडावरती आम्ही 5 ते 6 ते 7च्या दरम्यान पोहोचणार होतो, परंतु आम्ही 7 वाजता परळीला पोहोचलो आणि तो जो मधला प्रवास होता तो जवळजवळ 25 ते 30 सभांचा प्रवास होता. आम्हाला परळीमध्ये समजलं की माथेरे गावामध्ये, कारण भगवानगडाच्या भोवतालचे जेवढी गावं आहेत त्या गावामधली लोक डीजे लावून वाजत गाजत रॅल्या त्या भगवानगडाकडे येत होत्या की 7 वाजता लक्ष्मण हाके इथं येणार आहेत म्हणून. मग त्या रॅलीवरती आम्ही परळीमध्ये होतो, त्या रॅलीवरती शेतामध्ये बसून झाडाझुडपाच्या पलीकडे बसून लोकांनी 2-4 गाड्यांवरती दगडफेक केली. ही झुंडशाही नाही, ही झुंडशाही आहे. संविधानिक मार्गानं ओबीसीनी भटक्या विमुक्तांनी आपल्या हक्कांनी अधिकाराविषयी जे आंदोलन सनदशीर मार्गाने उभं केलेलं आंदोलन, त्याला गालबोट लावायचं, बदनाम करायचं, त्याचा चेहरा विद्रूप करायचा, हे मक्ता घेतलेल्या लोकांनी हे ठरवून चालू आहे. बरं, आता तुम्ही भंगारवाडा म्हणून चौंडीला जाणार होतात, डायरेक्ट पुण्याला आलात, काय नेमकं बदलली का? विषय असा होता की आम्ही पहिल्यांदा सिंदखेड राजा, पोहरादेवी, गोपीनाथगड आणि भगवानगड ह्या 4 तीर्थक्षेत्रावरती जाऊन ऊर्जा घ्यायची आणि हा टप्पा संपल्यानंतर खरं तर आम्ही 7ला जरी भगवानगडला पोहोचलो असतो तरी आम्ही 9-10च्या दरम्यान रात्री आम्ही चौंडीला पोहोचणार होतो, परंतु आम्ही पहाटे पोहोचलो 5-5:30ला कुठं आपल्या भगवानगडावरती. मग एवढ्या पहाटे चौंडीला येण्यापेक्षा आपण पश्चिम महाराष्ट्रामधली जी आपली ऊर्जास्थळं आहेत, पवित्र तीर्थक्षेत्र आहेत, मग आमच्या सावित्रीमाईंचं जन्मगाव असेल किंवा नरवीराजा उमाजी नायकांचं जन्मगाव भिवडी असेल किंवा मग विठ्ठल बिरुदेवाचं पट्टण कडोली असेल किंवा आरेवाडीचा बिरुदेव राजा असेल किंवा अरण असेल सावतामाळींचं जन्मगाव, या ठिकाणी आम्ही जाणार आहोत. आणि या ऊर्जास्थळामध्ये जाण्याचा आमचा उद्देश असा आहे की तिथं गेल्यानंतर तिथल्या आमच्या ज्ञाती समाज बांधवांना आम्हाला त्यांच्याशी संवाद साधता येईल, कारण लोक आमच्याकडे आली. आता मग तुमची यात्रा खंडित झाली, स्थगित झाली, नेमकं काय प्रेक्षकांना कळू द्या? खंडित झालेली नाही, स्थगितही झालेली नाही. फक्त 3-4 दिवसाच्या प्लॅन नंतर आम्ही पश्चिम महाराष्ट्रामधल्या या ऊर्जास्थळांना आम्ही भेटी देणार आहोत, पवित्र स्थळांना भेटी देणार आहोत. त्यानंतर आम्ही चौदार तळ्यावरती जाणार आहोत किंवा मुंबईला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करायला जाणार आहोत. माथेरेत जो प्रकार घडला तो भविष्यात पुढेही घडू शकतो. तुम्ही समाज बांधवांना काय आवाहन कराल? मी तर नेहमी माझ्या ओबीसी समाज बांधवांना, तरुणांना, ग्रामीण भागामधल्या तरुणांमध्ये प्रचंड रोष आहे. त्यांना आपण कुठेतरी डावललं जातोय अशी त्यांची भावना आहे, त्यांच्या मनामध्ये नैराश्य आहे. कारण ओबीसीचं आरक्षण हिरावून घेतलं जातंय, आपल्या नेत्यांना टार्गेट करून निवडणुकामध्ये पराभूत केलं जातंय, आपल्याला इथली व्यवस्था तिकीटं देत नाही, आपल्याला इथं डावललं जातं. ही भावना जी तीव्र आहे, कारण तो मोबाईलवरती डिजिटल जमान्यामध्ये कम्पेअर करतोय. आपल्या आंदोलनाकडे शासन दुर्लक्ष करतंय, आपल्या मागण्यांकडे हे शासन दुर्लक्ष करतंय. हो, मुख्यमंत्री आले नाही एवढं करू नये. मुख्यमंत्र्यांना फक्त स्वजातीय आंदोलनं दिसतात. मुख्यमंत्र्यांना 60% क्वांटम असणाऱ्या ओबीसी भटक्यांची आंदोलनं दिसत नाहीत. त्यांच्या व्यथावेदना त्यांच्या कानापर्यंत पोहोचत नाहीत.
ही तर खंत आहे ना. या 18 पगड जातीचा आवाज बनण्याचं काम लक्ष्मण हाकेंनी केलं. लक्ष्मण हाके कुठल्या आमदार खासदाराचा पुत्र नव्हता, कुठल्या श्रीमंताचा बॅकग्राऊंड असणारा पुत्र नव्हता. एक सामान्य कुटुंबामधला मुलगा त्या वडीगोद्रीमध्ये जातो काय आणि महाराष्ट्रामधल्या सगळ्या जनतेचा उत्स्फूर्त सपोर्ट आम्हाला मिळतो, तो त्या भावनेला, त्या विचाराला आणि एकूण सामूहिक ओबीसीच्या आरक्षणाच्या संदर्भातली ती नॅचरल भावना होती. तुमच्या आंदोलनाला प्रतिसाद मिळत असताना म्हणजे एका पीकला गेलं असताना फडणवीसांसोबतचा एक फोटो मिळतो, नंतर उघड झाला की तो तुम्ही नाहीच आहे, तो व्हायरल केला. म्हणजे असा एक दाखवण्याचा प्रयत्न केला की फडणवीसांनी तुम्हाला तिथं आणून बसवलं वगैरे वगैरे, सरकार पुरस्कृत असा आरोप केला थेट जरांगेंनी, मी एकटा पडलो वगैरे वगैरे. जरांगे निवडून आल्यानंतर जरांगेंना मराठवाड्यातल्या सगळ्या खासदारांनी लिखित पत्र दिलंय की आमचा तुमच्या आंदोलनाला पाठिंबा आहे. त्या खासदारांपैकी एकही खासदार आले होते, एक खासदार छत्रपती संभाजीनगरचे, परंतु त्यांनी पत्र वगैरे दिलं नाही. आले, शांत बसले आणि निघून गेले. पण सगळ्या खासदारांनी जरांगेंच्या आंदोलनाला पाठिंबा देणारं, मागणीला पाठिंबा देणारं पत्र दिलेलं आहे. त्यामुळे एकटे कसे पडलेत? त्यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून यावेत म्हणून सभा घेतलीत, मिटिंगा घेतलीत. महादेव जानकर पराभूत व्हावेत, पंकजा मुंडे पराभूत व्हावेत म्हणून मिटिंगा घेतलेत. आणि ओबीसीचा उमेदवाराला असं पराभूत करा की पुढच्या 5 पिढ्या त्यांच्या राजकारणात येणार नाहीत, असं त्यांच्या जाहीर स्टेटमेंट आहे. त्यामुळे पॉलिटिकल अजेंड्यावर ते काम करतात. मग आता तोच आरोप तुमच्यावर होतोय की तुम्ही फडणवीसांचे एजंट आहात वगैरे वगैरे. ते काय करतील हे बघा. तो जो तुम्ही जो चित्रासंदर्भात, व्हिडिओ संदर्भात बोलताय, आजकालच्या जमान्यात कोण मॉर्फ करतं, कोण काही करतं किंवा कोण कुठलाही फोटो काढून काही करतं. मला वाटतं त्यामध्ये असल्या गोष्टीमध्ये फार काही तथ्य नाही आणि मला त्या गोष्टीशी देणं घेणं नाही. आम्ही फडणवीसांवर पण टीका करतोय. जर भाजपचा DNA ओबीसी असेल तर त्यांनी ठाम भूमिका घेतली पाहिजे, वास्तव भूमिका घेतली पाहिजे. आमच्या ओबीसी आरक्षणाला कसा धक्का लागत नाही हे आम्हाला समजावून सांगितलं पाहिजे. यामध्ये शासनाचा आणि फडणवीसांचा संबंध येतो कुठं? आता हे आंदोलनात आम्हाला असं जाणवलं मराठवाड्यातला ओबीसी बांधव बऱ्यापैकी एकजूट झाला, कारण तिथं त्या आंदोलनात झळ त्यांना पोहोचली. जरांगेंचे आंदोलन राजकारणात पाडापाडी झाली, पण त्या तुलनेत पश्चिम महाराष्ट्रातला ओबीसी बांधव अजून तेवढा तुमच्या भाषेत म्हणजे जागृत दिसत नाही. त्यासाठी तुम्ही पुढची मोहीम कशी घ्या? हे बघा, पश्चिम महाराष्ट्रातला ओबीसी ज्या दिवशी जागा असेल त्यावेळी या महाराष्ट्रातल्या आत्ताच्या राजकारण्यांचं, प्रस्थापितांचं हे राजकारण संपलेलं असेल. मी जबाबदारीनं बोलतोय. या महाराष्ट्रामध्ये नॅरेट असा सेट केला गेलाय की भटक्या विमुक्तांना, धनगराला, माळ्याला, साळ्याला, वंजाराला, बंजाराला यांनी कुठं कायद्याच्या सभागृहात जायचं असतं का? यांनी कुठं लोकसभेत जायचं असतं का? यांनी कुठं कारखाना काढायचा असतो का? यांनी कुठं DCCचं चेअरमन व्हायचं असतं काय? हा नॅरेट सेट आहे. एका कम्युनिटीनंच इथं राजकारण करायचं, शासन करती जमात बनायचं, बाकीच्या सगळ्या लोकांचे हक्क आणि अधिकार डावलायचे, हा नॅरेट सेट आहे. मग ह्या वंचितांचा, शोषितांचा आवाज जर आम्ही बनू पाहत असेल, नॉर्थमध्ये ओबीसी पुढे येतो, साऊथमध्ये ओबीसी पुढे येतो, पण माझ्या फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रामधला ओबीसी मात्र ऊसतोडीचा मजूर म्हणून, वीटभट्टीचा मजूर म्हणून, पुण्या मुंबईसारख्या शहरामध्ये बांधकाम मजूर म्हणून ही लोक झुंडीच्या झुंडीनं विस्थापित होत असतील. या लोकांना गावगाड्यामध्ये आजही मान सन्मानाची वागणूक मिळत नसेल, तर त्या माणसांचा आवाज बनण्याचा प्रयत्न लक्ष्मण हाके करत असेल, तर माझ्यावरती कुणी काही आरोप केले तरी आमच्या भूमिकेशी आम्ही ठाम आहोत. आता हेच आंदोलन खरं तर आता ओबीसीचं जन आंदोलन बनू पाहतं. पुढे कसं नेणार? आरोप प्रत्यारोप होत राहणार, पण पुढे काहीतरी एक दिशा ठरवावी लागेल ना. इलेक्शन आहेत, तुमच्यावर राजकीय आरोप होतील, प्रत्यारोप होतील. आमच्या हक्कानी अधिकाराचं संरक्षण करण्यात जर हे शासन कमी पडलं, या शासनानं जर उदासीनता दाखवली, तर आम्ही सगळी लोक एकत्रित येऊन आम्ही संवाद साधत आहोत. आमचा पुढचा टप्पा पश्चिम महाराष्ट्रातला असेल. पश्चिम महाराष्ट्रातल्या ऊर्जास्थळांना आम्ही जाणार आहोत. त्यानंतर आत्ता मला प्रत्येक जिल्ह्यामधून आमंत्रण आहे की तुम्ही आमच्या जिल्ह्यात आलं पाहिजे, तुम्ही कधी येणार सांगा. ही जी भावना आहे, कधी काळी आम्ही ओबीसीची मिटिंग घेतली तर तुम्ही या गोष्टी पाहिलेल्या आहेत. आम्ही पुण्यासारख्या ठिकाणी एखादी ओबीसीची बैठक घेतली तर तिथं वयोवृद्ध माणसं, रिटायर्ड माणसं, 5-25 माणसं येतात आणि गप्पा मारून निघून जाण्यापलीकडे आजपर्यंत प्रतिसाद मिळत नव्हता. परंतु इथला तरुण वर्गानं हे आंदोलन खांद्यावरती घेतलं. सोशल मीडियाच्या माध्यमातून पॉइंट टू पॉइंट आणि प्रत्येक तासाची अपडेट या महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसापर्यंत